श्री स्वामी समर्थ. दीप अमावस्या. हे दीप अमावस्या का साजरी करावी, मुलांच्या अंगावरून दिवे का ओवाळावे, त्याबद्दल मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा. दीप अमावस्या ज्या दिवशी गुरुवार आहे आणि ह्या अमावस्या वर्षातून एकच वेळेस येत असते. या दिवशी गुरुवार पण आहे, गुरुपुष्य अमृत आहे आणि दीप अमावस्या आहे. ह्या अमावस्याला गटरी अमावस्या म्हणतात, पण गटरी अमावस्या न म्हणता याला दीप अमावस्या म्हणून साजरी करायची असते. या दिवशी आपल्या घरातले जेवढे दिवे आहेत तेवढे दिवे घासून स्वच्छ करून त्यांच्यामध्ये तूप किंवा आपल्या सरसोचं तेल टाकायचं असतं किंवा आपलं साधं तेल टाकून आपल्याला ते प्रज्वलित करायचे असतात. का करायचे असतात तर आपल्या घरातला वंशवृद्धी होण्यासाठी. जसा सूर्याचा प्रकाश आहे तसा या दिव्यांचा प्रकाश सदैव अखंड आपल्या घरामध्ये नांदो आणि आपला वंश वाढो, आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढो आणि नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाओ. यासाठी दरवर्षाला ज्या श्रावण महिना येतो, दीप अमावस्या येते, त्यावेळेस या दिव्यांची पूजा केली जाते. तर ह्या दिव्यांची पूजा जी स्त्री करते तिच्या घरामध्ये धनवृद्धी होते, तिचा वंश वाढतो आणि तिच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आणि जे दिवे आपण कणकेचे केले आहेत ते दिव्यांनी आपल्या मुलांच्या अंगावरून ओवाळायचे असतात. मुलगा असो या मुलगी, ही दोन्ही, मुलगी 2 घरांना तारत असते, मुलगा हा एकच घराला तारत असतो. त्यामुळे हे वंशाचे दिवेच मानले गेलेले आहे. त्यामुळे आपल्या घरात मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्याच्या अंगावरून हे दिवे ओवाळायचे. हे दिवे ओवाळण्याचं कारण म्हणजे त्यांची इळापिळा जाते, त्यांचं जे कोणी केलेलं असेल बाहेरचं नजरबाधा असेल, दोष असेल ते संपूर्ण निघून जातो. चिडचिडपणा, रागरागपणा किंवा ते अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल ते पूर्ण निघतं, त्याच्याने इळापिळा जाते. त्यामुळे हे दिवे आपल्या मुलांच्या अंगावरून ओवाळायचे असतात. खूप अतिशय साध्या सिंपलपणाने माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला मोठा हवा असेल तर मोठा व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यात सर्च करा, तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल. आणि मी कशाप्रकारे कोणते साहित्य घेतलेलं आहे, दिव्यांची कशा पद्धतीने आपण पूजा करायची आहे किंवा आपल्याला दिव्यांची पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. माझ्या व्हिडिओचं नाव यूट्यूबचं शिवशक्ती प्रार्थना आहे. याच्यावर तुम्ही सर्च करा, नक्कीच तुम्हाला माझं चॅनल प्राप्त होईल. नवा व्हिडिओ जे आपले हिंदू धर्मामध्ये जे सण साजरे केले जातात त्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती देत असते आणि कशा पद्धतीने साजरे करावे, काय करावं याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये देत असते. त्यामुळे तुम्ही लगेच माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवं व्हिडिओ प्राप्त होतील आणि व्हिडिओ पडताच क्षणी तुम्हाला त्याचं लगेच तुम्हाला मिळेल. तर माझं श्री स्वामी समर्थ.